गल्ली गल्लीतून त्या औरंगजेबाच्या 9 वर्ष औरंगजेबाच्या दिमागामध्ये सैतानी गोंधळ घालणारा हा सरदार संभाजी नेमका आहे तरी कसा पाहण्यासाठी सगळी गर्दी झाली. कोण कोणाच्या डोक्यावर, कोण कोणाच्या खांदीवर, कोण कोणाच्या खांद्यावर, कोण कोणाच्या घरावर उभा राहून पाहत होतं. हा नुसता दिसतो कसा. नगाडे वाजत गाजत निघाली दिंड माझ्या राजाची. काटेरी साबंदानं बांधलेला आहे, उंटाला बांधलेला आहे. गावातून दिंड निघाली. कोणीतरी यायचं हातामध्ये दगड घ्यायचा, भिरभिरणारा दगड संभाजी राजाच्या दिशेने फेकायचा. दगड भिरभिर करायचा, छातीवर लागायचा, धप रक्ताच्या चिंकाने घातण्याचा कल्लोळ वाजायचा. कोणीतरी यायचं उंटाला बांधलेल्या सरजा संभाजी राजाच्या त्या उंटाची शेपटी पिरगाळायचं. उंट थया नाचायचा. अंगावरचे काटेरी साबंदांना टोचायचे, बोचायचे, जखमा करायचे. कोणीतरी यायचं थुकून जायचं, कोणीतरी यायचं शिवी हसडून जायचं, कोणीतरी यायचं दाढी उडायचं, कोणीतरी यायचं केस उडायचं, कोणीतरी यायचं नंगी लखलखती तलवार घेता संभाजी राजाच्या अंगावर रेषा उठवायचं. अरे एखाद्या हनुमानाला सिंदूर थापावा असा लाल पंग झाला होता माझा सरदार संभाजी राजा. का सहन केलं हे सगळं. अरे कोणत्या राजाच्या वाट्याला आलं हे दुःख. अरे झुकला असता, वाकला असता, नतमस्तक झाला असता, तो ऐश्वर्या मात जगला असता. पण झुकला नाही, वाकला नाही, नतमस्तक झाला नाही. फक्त त्याला माझा हिंदू धर्म टिकवायचा होता. सरजा संभाजी राजाला गावागावातून गल्ली गल्लीतून ज्या वेळेला औरंगजेबाच्या दरबारात नेऊन हजर केला ना, त्यावेळेला औरंगजेब सिंहासनावरून खाली उतरला. संभाजी राजाला बांधलेलं आहे, कविकेला शेजारी आहे, चारी बाजूला फौज आहे. औरंगजेब समोर आला आणि समोर आल्याबरोबर औरंगजेबानं संभाजी राजाकडे बघून हसायला लागला आणि शेजारच्या सैनिकाला मुकरबला म्हणत होता, मुकरब ये संभा 7 बरस का था तब मिला था मुझे आगरा में. तब हमने इसे पूछा था, संभा तुझे किसी से डर नहीं लगता, तुझे हमसे डर नहीं लगता. तब इसने जवाब दिया था, हमें किसी से डर नहीं लगता, बल्कि हमारे वजह से सबको डर लगता है. 7 बरस का था. आता म्हणला समोर आलेला औरंगजेब संभाजी राजाकडे बघून म्हणतो, अब आ गया हमारी गिरफ्त में, अब ना छोड़ेंगे तुझे. देख सारी तरफ फौज मेरी है, तू अकेला. त्यावेळेला कवी कलश म्हणतो, औरंग, अरे औरंग तोप, हाथी घोड़े तोप तलवारे. औरंग, अरे हाथी घोड़े तोप तलवारे, अरे फौज तो तेरी सारी है. औरंग, हाथी घोड़े तोप तलवारे, अरे फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. एवढ्या वेदना कोण त्या राजाच्या वाट्याला आलं सांगा. पण माझ्या सरजा संभाजी राजानं या धर्मासाठी आणि या स्वराज्यासाठी बलिदान दिलं. कधीतरी त्या राजाची आठवण काढा. अत्यंत गोड आणि अत्यंत देखणा सोहळा 3 वर्षापासून तुम्ही या